नमस्कार, मी अर्चना. सध्या मी माहेरी आली आहे. या खिडकीमध्ये रोज मला वेगवेगळे पक्षी दिसतात. वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे. त्यांच्या हालचाली पाहायला खूप छान वाटतं. जिथे झाडं भरपूर असतात ना, तिथे पक्षीही खूप येतात. त्यामुळे प्रत्येकानेच घराभोवती, गॅलरीमध्ये, टेरेसवर जिथे कुठे जागा असेल तिथे ना झाडं भरपूर लावावीत. कारण झाडं भरपूर लावली ना की आपोआपच पक्ष्यांची संख्या वाढेल आणि आपल्याला मग असे मस्त मस्त पक्षी पाहायला मिळतील. तर सध्या माझं माहेरी येण्याचं कारण म्हणजे आईला बरं नाही, थोडंसं व्हायरल इन्फेक्शन आहे, तिला ॲडमिट केलं आहे. तर यातून मला एक सांगायचं होतं की आपण कुठेही बाहेर प्रवास करतो, मग ते कामानिमित्ताने असो किंवा फिरण्यासाठी असो, तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे घरातून निघताना आपला डबा, पिण्यासाठी पाणी, ह्या आवश्यक गोष्टी आपण घरातूनच घेतल्या पाहिजेत. कारण बाहेर आपल्याला चांगले पदार्थ मिळणं हे खूप अवघड आहे. कारण आपण नाही सांगू शकत की बाहेरचं कुठल्या पदार्थामुळे किंवा कुठलं पाणी पिल्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. लहान मुलं आणि सिनियर सिटिझन्स यांनी तर खूपच काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांची इम्युनिटी तेवढी स्ट्रॉंग नसते. गर्दीच्या ठिकाणी जाणं तर यांनी टाळलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही कुठेही प्रवास करून येता आणि तुम्हाला काही वेगळं जाणवतं की काही आपल्याला वेगळा त्रास होतो आहे, हातपाय दुखत आहेत, तेव्हा त्याला तुम्ही लाईटली घेऊ नका. तुम्ही लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या डॉक्टरांना दाखवा. कारण वेळेतच तुम्ही जर दवाखान्यामध्ये चांगल्या डॉक्टरांकडे गेलात, मोठ्या हॉस्पिटलमध्ये, तर पुढे जाऊन होणारा तो मोठा आजार हा फास्ट रिकवर होऊ शकतो. आता पहा, इथे मी हॉस्पिटलमध्ये आईपाशी मी बसली आहे आणि माझा स्वामी समर्थांचा हा लिखित जप चालूच आहे. कारण कसं आहे ना, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपली काळजी आई घेते, पण जेव्हा आईच आजारी पडते तेव्हा खरं सांगायचं ना तर सुरुवातीला काही सुचतच नाही. डॉक्टर तर आधी सर्व टेस्ट करून घेत असतात. आता टेस्ट तर सर्व नॉर्मल आले, कारण इन्फेक्शनचे आजार हे टेस्टमध्ये तितक्या लगेच कळत नाहीत. तरी त्यांनी ट्रीटमेंट लवकर सुरू केली म्हणून बऱ्यापैकी ती लवकर रिकवर झाली. आणि अशा वेळी आपण जी काही साधना करत असतो, मग ते जप लिहिणं असू देत किंवा काही स्तोत्र वाचणं असू दे, तिथे आपल्याला या गोष्टींचा नक्कीच उपयोग होतो. आता हे पहा, मी इकडे माहेरी आईकडे हॉस्पिटलमध्ये आहे, तर घरी मुलांनी आणि आमच्या अहोंनी सर्व गोष्टी स्वतः सांभाळल्या. त्यामुळे मला काही काळजीच नव्हती. घरातल्या प्रत्येकालाच अशी सगळी कामं येत असतील ना, तर अशा वेळी खूप फायदा होतो. मुलांना काम हे शिकवावं लागत नाही. घरातल्या मोठ्यांना पाहूनच तेही हळूहळू काम करायला शिकतात. घरातली साफसफाई, केर काढणे, स्वयंपाक करणे, अशा कामांमध्ये मुलांची मदत घेतली पाहिजे. लहानपणापासूनच या सवयी जर का त्यांना असतील, तर उद्या शिक्षण, कामानिमित्त मुलं कुठेही गेली तरी स्वतः ते स्वतःच्या गोष्टी करू शकतात. कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं, फक्त ते आनंदाने करता आलं पाहिजे. मुलांना शाळेत जसं ग्रुप ॲक्टिव्हिटी हा एक भाग असतो, तसंच घरातसुद्धा मुलांनी जर असं एकत्र मिळून काम केलं तर त्यांना तो आनंद घेता येईल. आता इथे प्रांजल माझी मुलगी पीठ मळती आहे. पीठ मळणं, चपाती करणं हे काम तिच्याकडे होतं. तिची पण परीक्षा चालू होती, पण त्यातूनही तिने सर्व मॅनेज केलं. आता इथे अभिषेक माझा मुलगा शूटिंग घेतो आहे, त्यानेही थोडा हातभार लावला. तर मी सांगत होते साधनेचे महत्त्व. आज मी भक्तिमार्ग आणि भक्तिमार्गामध्ये साधना किती प्रकारची सांगितली आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. भगवद्गीतेमध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत. त्यालाच नवधा भक्ती किंवा नवविधी भक्ती असंही म्हटलं जातं. आता आपण पाहूया ते कोणकोणते आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन,
दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. आता श्रवण भक्तीमध्ये सतत आपल्याला आपल्या इष्टदेवतेबद्दल ऐकण्याची ओढ असते. मग आपण त्यांची स्तोत्र ऐकतो, स्तुतिगीतं असतात ती ऐकतो. मग त्यानंतर कीर्तन, मग आपल्याला ऐकून ऐकून स्वतः आपण गुणगुणायला लागतो. आपल्याला कीर्तन करायला आवडतं, आपल्याला ती स्तोत्र म्हणायला आवडतात. हे झालं कीर्तन. स्मरण, काहीही काम करत असताना सतत झोपता उठता जेवताना आपल्याला सतत आपल्या ईश्वराचं स्मरण असतं. पादसेवन म्हणजे आपण पादुकांचे सेवा करतो. जसे की आपण कुठे मंदिरात जातो तेव्हा आपण त्या पादुकांवरती डोकं ठेवतो, तेव्हा आपल्या मनात एक वेगळे भाव तयार होतात. काही विशिष्ट दिवशी आपण पादुकांचे पूजनही करतो, अभिषेक घालतो. अर्चन भक्तीमध्ये आपण अर्चा पूजा करतो, म्हणजेच षोडशोपचार पूजा असते. त्याप्रमाणे आपण फुलं, फळं, नैवेद्य, आरती हे सर्व प्रकाराने जी देवाची पूजा करतो ते म्हणजे अर्चन आहे. वंदन या प्रकारामध्ये आपण ईश्वराचे जेव्हा चरण स्पर्श करतो तेव्हा आपल्याला पूर्ण आपण समर्पित होऊन आपण ईश्वराचे चरण स्पर्श करत असतो. कुठल्याही मंदिरामध्ये गेलो की आपण जेव्हा ईश्वरासमोर नतमस्तक होतो, ते नतमस्तक होणं, समर्पण भाव असणं म्हणजेच वंदन. दास्य भक्तीमध्ये ईश्वराविषयी आपला दास्य भाव असतो, म्हणजे आपण स्वतःला ईश्वराचे नोकर मानतो. आपण सतत आपण काय करू शकतो देवासाठी हा विचार आपल्यामध्ये असतो. त्यामुळे हळूहळू आपला अहंकारही कमी होतो. 8वा प्रकार आहे सख्य. सख्य भावामध्ये आपण ईश्वरालाच आपले सर्व काही मानतो. आपण ईश्वराला आपला सखा मानतो, मित्र मानतो आणि असं मानल्यानंतर आपण आपलं सर्व गोष्टी ईश्वरासोबत आपण शेअर करतो. आपले सुखदुःख असतील, चांगले वाईट सर्व गोष्टी आपण आपल्या इष्टासोबत, आपल्या देवतेसोबत आपण शेअर करायला लागतो. आणि 9वा म्हणजेच शेवटचा जो भक्तिप्रकार आहे आत्मनिवेदन. यामध्ये आपण पूर्णपणे देवाला आपण आपल्याला समर्पण करून दिलेलं असतं, अर्पण केलेलं असतं आणि तिथे आपला अहंकार पूर्ण संपलेला असतो. जसं उदाहरणच द्यायचं झालं तर आपण मीरेचं उदाहरण देऊ शकतो. तिने पूर्णपणे स्वतःला कृष्णाला समर्पित केलं होतं. ती सतत कृष्णाच्या भजनामध्ये तल्लीन असायची. तिचे भजनंही खूप प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे नवधा भक्तीमध्ये भक्त वेगवेगळ्या प्रकारे आपल्या भावना ईश्वरापर्यंत पोहोचवत असतो. मग ते जप करणं असो, ईश्वराविषयी काही कथा ऐकणं असो, पूजा करणं असो, दैनंदिन कामं करताना त्याचं स्मरण करणं असो, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकाराने तो आपल्या देवतेशी एकरूप होत जातो. शेवटी आज 8 दिवसांनी आई घरी येणार आहे. छोटीशीच का होईना पण रांगोळी काढली आहे आणि आईसाठी मस्तपैकी डिंकाच्या लाडूची मी तयारी करते आहे इथे. थोड्याच वेळात ती येईल आता घरी. तिला काहीतरी पौष्टिक करावं म्हणून मग म्हटलं डिंकाचे लाडू करूया. आता तिला बरं नसल्यामुळे ती जेवतही नाही व्यवस्थित, म्हणून म्हटलं असं थोडंसं काहीतरी पौष्टिक करून ठेवावं. आणि फायनली आई घरी आली आहे. पायावर पाणी घालून तुकडा वळून टाकला आणि मग तिला आत घेतलं. या अशा गोष्टी आपण आपल्या मोठ्यांकडूनच शिकलेल्या असतात आणि आपणही त्या करायच्या असतात. शास्त्र असतं ना ते. आता मी स्वामी बाबांची भक्ती केली तर त्यांची सेवा ते कशी करून घेणार? मग यासाठीच आपल्याला आपले आईवडील असतात. त्यांच्या रूपात आपण स्वामींचीच सेवा करत असतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत. धन्यवाद.